नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आज पाहणार आहोत फर्टिगेशन सिस्टीम म्हणजे काय, याविषयी आपण थोडक्यात पण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवातीला पाहूयात फर्टिगेशन म्हणजे काय. फर्टिगेशन ही शेतातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक पद्धत आहे, ज्यामध्ये पाणी व खत यांचा एकत्रित वापर केला जातो. या पद्धतीत पिकांना इरिगेशनद्वारे खत पुरवले जातात. चला तर आपण पाहूयात फर्टिगेशनची वैशिष्ट्ये काय असतात. सिंचन आणि खत एकत्र. पाण्यासोबतच विद्राव्य खतांचे मिश्रण करून ते थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवले जातात. कार्यक्षमतेत वाढ. खतांचा अचूक आणि कमी प्रमाणात वापर होतो, ज्यामुळे खर्च कमी होतो. वेळेची बचत. ही पद्धत पारंपरिक खत पसरवण्याच्या तुलनेत जलद असते. पाणी आणि खत वाचवणे. फर्टिगेशनमुळे पाण्याचा अपव्यय होत नाही आणि खतांचा अतिवापर टाळता येतो. मुळांच्या प्रभावी वाढीस मदत होते. खत थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवल्यामुळे पिकाची झपाट्याने वाढ होते आणि उत्पन्न वाढण्यास मदत होते. फर्टिगेशनचे फायदे काय असतात. पिकांचे पोषण प्रभावीपणे होते. जमिनीत उगम होणाऱ्या तणांचे प्रमाण कमी राहते. पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभाव कमी होतो. फर्टिगेशनमध्ये कोणत्या खतांचा वापर केला जातो आणि फर्टिगेशन पद्धत कोणत्या पिकामध्ये वापरली जाते. उदाहरणे. भाजीपाला, फळझाडे, ऊस, शेतमाल पिकामध्ये फर्टिगेशनचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यासाठी युरिया, पोटॅश, नायट्रेट यासारखी विद्राव्य खते वापरली जातात. तर मग शेतकरी मित्रांनो, फर्टिगेशन ही कमी पाणी, कमी खत आणि जास्त उत्पादन देणारी एक प्रभावी शेती पद्धत आहे, जी शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फर्टिगेशनचा वापर त्यांच्या पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी करावा. तर मग शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये तुम्ही फर्टिगेशन पद्धतीचा वापर करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जातेवेळी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.